नवी मुंबई युवती सेना द्वारा 10 जून को वट पूर्णिमा के अवसर पर सेक्टर 4 नागेश्वर मंदिर सीबीडी में महाराष्ट्र राज्य युवती कार्यकारिणी सदस्य श्वेता मात्रे के नेतृत्व में महिलाओं के लिए विशेष प्रतियोगिता एवं खेल का आयोजन किया गया था। इस दौरान महिलाओं ने बड़ी संख्या में उपस्थित रहकर इस कार्यक्रम का लाभ लिया। वहीं इस प्रतियोगिता में जीती महिलाओं को पुरस्कार प्रदान किए गए। इस संदर्भ में युवती सेना की महिलाओं ने कार्यक्रम के बारे में अपनी भावनाएं साझा की। आज आम्ही इकडे वटपौर्णिमा निमित्त महिलांकरिता युवतींकरिता ज्या नवीन नवऱ्या ज्या आल्यात त्यांच्यासाठी विविध असे गेम आणि वेशभूषा आणि असे खूप सारे असे आम्ही गेम्स आयोजन केले होते। त्या दिवशी जस्ट सोनालीने मला सांगितलं की ताई वटपौर्णिमा निमित्त आमच्या इकडे आपण असं काहीतरी कार्यक्रम चांगला घेऊया। तर मी तिला बोलली नक्कीच आपण करूया, कारण आम्हाला युवतींकरिता आणि महिलांकरिता असे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम नेहमीच नवी मुंबईमध्ये आता करत राहायचे आहेत। आणि युवती सेनेची आमची टीम जी आहे ती खूप स्ट्रॉंग आणि ऍक्टिव्ह आहे आणि पुढे देखील आता ही टीम नवी मुंबईत आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे युवा नेतृत्व आहेत ते आमचे पूर्वेशभाई सरनाईक जे आमचे युवा कार्याध्यक्ष आहेत आणि मुख्य सचिव आहेत जे राहुलजी लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता नवी मुंबईत कार्यक्रमांची रांगच लावणार आहेत आणि असे अनेक तुम्हाला महिलांकरिता युवतींकरिता कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटतील। सर्वप्रथम मी सर्व महिलांना वटपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज इथे एक खूप सुंदर असा प्रोग्राम झाला आहे नागेश्वर मंदिरामध्ये। श्वेताताई म्हात्रे ज्या शिवसेनाच्या युवती सेनेच्या जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांनी आज खूप सुंदर असा प्रोग्राम इथे घेतला आणि सर्व महिलांना आम्हाला इथे निमंत्रण दिलं होतं आणि आम्हाला इथे गिफ्ट पण दिले। सर्व महिलांना खूप असं सुंदर असा प्रोग्राम घेतला आणि आम्ही सर्व महिलांनी मिळून खूप अशी वटाची पौर्णिमाची जे पूजा असते ती पूजा केली। ताईला तेच शुभेच्छा देते की ताई असेच आपण काम करत राहावा, समाजसेवामध्ये आपण खूप असे मोठे व्हा आणि आम्हाला सगळ्या महिलांना असं प्रोत्साहन देत राहावा आणि सर्व महिलांना खुशी आनंद असा देत राहावा। त्यासाठी मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते। प्रथमच की आम्हाला हा मान मिळाला की बेलापूरमध्ये प्रथमच वटपौर्णिमेनिमित्त काहीतरी महिलांचे सांस्कृतिक आणि कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच घेतलेले आहेत आणि ही जी संकल्पना मी जेव्हा श्वेताताई म्हात्रेंकडे मांडली, आमच्या जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे, की आम्हाला असं प्रोग्राम करायचा आहे ताई, तुमचा सपोर्ट आम्हाला हवा आहे, त्या क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला की नाही हा कार्यक्रम तुम्ही लावा, तुम्ही करा, माझा पूर्ण पाठिंबा तुम्हाला असेल, जी लागेल ती मदत मी तुम्हाला करेन। तर सोनाली आहे, दीक्षा आहे, म्हणजे बाकीचे सर्व युवती सेनेचे कार्यकर्ते आहेत, विजेता आहेत, सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। आणि मेन विशेष म्हणजे की महिलांनी पहिल्यांदा असं कार्यक्रम एन्जॉय केला, की सगळे कार्यक्रम खरंच खूप एन्जॉय केला, की थोडासा म्हणतात ना की संसाराच्या गाड्यातनं वेळ काढून अर्धा एक तासाचे छोटेफार गेम्स छोटे गेम्स होते, पण ते त्यांनी अगदी मनपूर्वक म्हणजे एन्जॉय केले आणि त्यांना भरघोस बक्षीसही देण्यात आली आणि पुढेही आम्ही असे अनेक कार्यक्रम करत राहणार आहोत युवती सेनेतर्फे। आज म्हात्रेताई श्वेता म्हात्रेताईंनी आज फार सुंदर वटपौर्णिमेनिमित्त प्रोग्राम ठेवला नागेश्वर मंदिरमध्ये आणि आज सगळ्या महिलांना खूप आनंद झाला, कारण त्यांनी आज गेम ठेवले होते महिलांचे आणि सगळ्या गेममध्ये प्रत्येकाचे नंबर आले, प्रत्येकाला त्यांनी बक्षीस दिलं आणि महिलांना खूप आनंद झाला। आणि श्वेताताई अशाच पुढे या वाटचालीमध्ये अशाच या महिलांना त्यांचा मनोरथ हे करावं, म्हणजे मनोरंजन करावं आणि त्यांनी म्हणजे खूप छान प्रोग्राम घेतला। बरं त्यांचे आम्ही खूप आभार मानतो। त्या शिवसेना महिला युतीच्या जिल्हा अध्यक्ष आहेत आणि आज सगळ्या महिलांना माहिती पडलं की आज बाहेर पडल्यानंतर आपण काय स्वतःबद्दल खूप कॉन्फिडन्स मी काही करू शकत नाही, पण आज त्यांनी ह्या महिलांमध्ये स्वतःहून थोडा प्रयत्न केले, पण त्यांचा आज आत्मविश्वास वाढवल्याबद्दल श्वेताताई खूप तुम्हाला धन्यवाद आणि अशाच आमच्या सगळ्यांचे मनोरंजन करत राहावे आणि आम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये असेच सहभागी होऊ। वट पौर्णिमा आहे आणि वट पौर्णिमेचा आज सीबीडी मध्ये नागेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे। श्वेताताई म्हात्रे या युवती सेनेच्या जिल्हाध्यक्ष आहे
आणि सोनाली कदम यांनी आज इथे कार्यक्रम ठेवलेला आहे वटपौर्णिमेचा महिलांसाठी आणि विविध स्पर्धा वगैरे ठेवल्या होत्या इथे, संगीत खुर्ची, कॅटवॉक असे छान कार्यक्रम केलेले आहे इथे आणि सर्व महिला खूप खुश झाल्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन आणि श्वेताताईला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आजपर्यंत अनेक कार्यक्रम बघितले, अनेक संस्थांमध्ये जाऊन बघितले, पण युवती सेनेची ही संस्था मला फार आवडली आहे आणि इकडच्या कार्यकर्त्याही खूप म्हणजे अगदी म्हणाल तर सपोर्टिव्ह आहेत. प्रत्येकाने काही ना काहीतरी कामाला हातभार लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या श्वेता मॅडम यांनी पण महिलांचा म्हणजे खूप प्रतिसाद त्यांनी भरघोस बक्षिसं देऊन केला आणि मला एवढं सांगायचं आहे की मी आज पहिल्यांदा हा कार्यक्रम बघितला, त्यामुळे तो डोळ्यातूनही जात नाहीये आणि डोक्यातूनही जात नाहीये. त्यामुळे मी श्वेता मॅडमचे आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे खूप खूप आभार मानते. वीडियो जर्नलिस्ट अथर्व के साथ फोरम जोशी की रिपोर्ट, जनता न्यूज, नवी मुंबई.